नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण बघणार आहोत ग्रामरचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे टेन्स. पण तो बघण्याआधी किंवा ग्रामरचे इतर कुठलेही टॉपिक आपण आजपासून या ठिकाणी सिरीज चालू करतो आणि ती फ्रीमध्ये आहे, त्यामुळं पटापट जॉईन व्हायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला त्याचबरोबर या ठिकाणी रीडिंग आणि रायटिंग स्किलचे सुद्धा जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. त्यामुळं सगळ्यात आधी हे महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही आवश्यक असेल तर जरूर मला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून आपण या ठिकाणी काय करू शकतो, त्या पद्धतीने व्हिडिओ बनवू शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला लाईव्ह क्लासेसही हवे असतील तर त्या पद्धतीनेही सूचना करा, आपण लाईव्ह क्लासेसही घेऊ शकतो. तर ग्रामरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आता तुम्ही बघताय की टेन्स असेल म्हणा किंवा ग्रामरचे अत्यंत महत्त्वाचे जे कुठले टॉपिक आहेत ते जे काही आहेत ते बघत असताना त्या ठिकाणी काही बेसिक गोष्टी येणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आता त्या नेमके बेसिक गोष्टी कुठल्या आहेत त्या बघूयात आपण. मग ते बघण्याआधी जेव्हा केव्हाही इथून पुढे मी ग्रामरमध्ये ते वर्ड किंवा ते कोड जे काही लेटर्स आहेत ते जेव्हा वापरले जातील ते पटकन तुमच्या लक्षात येणार आहे, जेणेकरून ते बेसिक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला ग्रामरमध्ये परत रिव्हिजन ठीक आहे, पण ते नेमकं काय आहे हे समजून घ्यायच्या अडचणी येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ बघत असाल आणि जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही जी काही सिरीज आहे ती ग्रामरची सिरीज तुमच्यापर्यंत त्याचे जे काही अपडेट्स आहेत ते मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूयात. या ठिकाणी बोर्डवरती एक सेंटेन्स दिसत असणार आहे, राम इज इटिंग अ मँगो. ठीक आहे. आता या सेंटेन्समध्ये तुम्ही बघा की हे जे वाक्य आहे ते खूप साधं वाक्य आहे. लगेचच हे टेन्समध्ये आपण कन्वर्ट करायला घ्यायचं नाहीये किंवा लगेच आपण टेन्स शिकायचे नाही. पण त्या अगोदर जे दिलेले वाक्य आहे त्या दिलेल्या वाक्यांमध्ये काही अवयव आहेत, काही पार्ट आहेत. जसं आपल्या शरीराचे काही अवयव असतात, काही पार्ट असतात, तसंच त्या इंग्रजीच्या वाक्याला सुद्धा काही अवयव आणि काही पार्ट आहेत. आता ते कुठले आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी टेन्समध्ये तुम्ही बरेचदा हा फॉर्म्युला लक्षात असणार आहे किंवा हा फॉर्म्युला तुम्ही पाहिलेला असणार आहे बघा, यस प्लस V1 प्लस ओ किंवा मग यस प्लस HV प्लस V1 प्लस ओ किंवा यस प्लस HV प्लस VING प्लस ओ, हे बघितलेलं असणार. पण हे नेमकं काय आहे, हे काम कसं करतं, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर वाक्याच्या सुरुवातीला हा जो काही राम आहे हा या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून ओळखायचा आहे. मग आता हा सब्जेक्ट म्हणून घेत असताना एक गोष्ट लक्षात येते का बघा तुम्हाला, की जेव्हा हा जो वर्ड आहे तो सब्जेक्ट म्हणून जेव्हा घेतो तेव्हा तो वाक्याचा हेड असतो, वाक्याच्या सुरुवातीला असतो किंवा वाक्याच्या अगदी शिरोभागी असतो, स्टार्टिंगला असतो, त्याला सब्जेक्ट असं म्हटलं जातं. मग ते कुठलंही नाव असू दे, ज्याला आपण मराठीमध्ये नाम असं म्हणतो, किंवा कुठलंही नाम असू दे किंवा सर्वनाम असू दे. सर्वनामाला इंग्रजीमध्ये प्रोनाऊन म्हणतात, हो की नाही. मग ते एखादं नाव असू दे किंवा प्रोनाऊन असू दे. प्रोनाऊनमध्ये तुम्ही बघता की ही, शी, इट, दे, यू या सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी काय म्हटलं जातं, सब्जेक्ट म्हटलं जातं, आणि ते वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे HV. आता HV इज हा HV आहे. कसं आहे तर इज हा जो काही आहे तो HV म्हणजे हेल्पिंग वर्ब किंवा ज्याला आपण टू बी फॉर्म असं सुद्धा म्हणतो. मग आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की असे कुठले कुठले टू बी फॉर्म आहेत. तर या ठिकाणी बघा की एम, इज, आर, वॉज, वेअर किंवा हॅव, हॅज, हॅड किंवा आपले ऑक्झिलरी आहेत की नाही, म्हणजे कॅन, कूड वगैरे जे काही आहेत ते सगळे काय येतात, हेल्पिंग वर्बमध्ये येतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅडम लगेचच या ठिकाणी सब्जेक्ट नंतर HV येतो का, तर हो, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब हा असतो, पण कधी कधी काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तो आपल्याला पुढे शोधावा लागतो. पण हे जे काही आहे यांची काही रूपं बदलत नाहीत. म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर जे काही आहेत ते तुम्हाला त्याच फॉर्ममध्ये दिसणार. मग त्या ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे दिसले की ते वाक्यातले कोण आहेत, हेल्पिंग वर्ब आहेत, टू बी फॉर्म आहेत, हे विसरायचं नाही. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे इटिंग. इटिंग ही काय आहे, एक क्रिया आहे. ठीक आहे. ती ॲक्शन आहे. कोण करते, हा सब्जेक्ट करतोय, हे नाम करते. ठीक आहे. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्यामधला जो करता आहे तो या ठिकाणी ही ॲक्शन करतोय, म्हणजे हा कोण झाला, सॉरी, हे काय झालं, क्रियापद झालं, ज्याला इंग्रजीमध्ये वर्ब असं सुद्धा म्हटलं जातं. ते आपण V म्हणून ओळखूया. ठीक आहे. तर हे वर्बचे जे काही आहेत ती 3 रूपं बघायला मिळतात, ज्यामध्ये V1, V2 आणि V3. जसं तुम्ही बघितलेलं असणार आहे बघा, इटचं पहिलं रूप इट, एट, इटन, बरोबर. प्ले, प्लेट, प्लेड.
या पद्धतीने जे काही आहेत म्हणजे हे जे काही वर्ब फॉर्म बघायला मिळतात त्याला किंवा वी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता याचा जो काही प्लेस आहे सेंटेन्समध्ये तो लगेच HV नंतर आहे किंवा मध्ये आहे किंवा शेवटून दुसऱ्यांदा आहे असं नाही आहे. ते सगळ्यात आधी समजून घ्या. तर बरेचदा विद्यार्थ्यांचा असा गैरसमज होतो की मग HV नंतर जे काही लगेच पाठोपाठ येतं ते वर्ब असतं का. असं काही ठिकाणी किंवा काही वेळेला हे होऊ शकतं, पण तो आपल्याला शोधावा लागतो. ते कसं शोधायचं हे ग्रामरचं टॉपिक स्टार्ट झाल्यानंतर लक्षात येईल. पण ध्यानात घ्या की हे जे काही क्रिया आहे, क्रियापद जे काही आहे ते क्रियापद काय असणार आहे या ठिकाणी आपण वर्ब म्हणूनच घेणार. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर येतं तो म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ज्याला आपण वाक्यातलं कर्म असं सुद्धा म्हणतो. मग ही जी काही क्रिया आहे ज्याच्या बरोबर घडते, ज्याच्यावरती घडते तो म्हणजे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे वाक्यातला हा कर्म आहे. हे ध्यानात घ्या. मग आता वाक्यातला कर्म जसा आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडला असेल, हा जसा वाक्याच्या सुरुवातीलाच आपल्याला भेटणार आहे तसा तो वाक्याच्या शेवटीच भेटेल का, तर मुळीच नाही. तो वाक्याच्या सुरुवातीला वाक्याच्या शेवटी भेटेल तो ऑब्जेक्टच असतो असं काहीही नाही आहे. तर वाक्यामधली जे क्रियापद आहे त्या ते क्रियापद जे काही आहे किंवा ती जी काही क्रिया आहे ज्याच्यासोबत घडती तो जो काही वर्ड आहे त्या वर्डला काय म्हटलं जातं, कर्म म्हटलं जातं. आणि मग तुम्हाला हा फॉर्म्युला पुढे येतो जो आपण मगाशी म्हटलो की नाही, यस प्लस V1 प्लस ओ. मग या गोष्टी या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत. मग इथून पुढं यस म्हटलं की काय सब्जेक्ट आहे, वी म्हटलं की काय आहे वर्ब आहे, आणि HV म्हटलं हेल्पिंग वर्ब म्हटलं की मग ॲम इज आर वॉज वेअर, आणि ओ म्हटलं की ऑब्जेक्ट आहे. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी हा बेसिक जो काही आहे तो फॉर्म्युला कळाला तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्हाला मी काही वाक्य या ठिकाणी देते, तुम्ही 1-2 मिनिटाचा वेळ थोडासा जो काही व्हिडिओ आहे तो पॉज करून सेंटेन्स लिहून घ्या. त्याच्यामधले मग HV वर्ब सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मी तुम्हाला फाइंड आउट करून सांगेन. लक्षात आलं. ती वाक्य मी दिलेली आहेत. आता ती वाक्य तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट शोधायचा आहे. सुरू करूयात आपण. ठीक आहे. तर पहिलं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये बघू शकता शी इज रायटिंग अ लेटर. सेकंड आहे दे विल प्लक द फ्लावर. राधा हॅज प्लेड क्रिकेट. मीत वॉज सिंगिंग अ सॉन्ग. ठीक आहे. तर यामध्ये या वाक्यांचा जो काही सब्जेक्ट आहे तो आणि हेल्पिंग वर्ब जो आहे तो, आणखीन वर्ब आणि ऑब्जेक्ट हे कोण आहेत हे आपण शोधायचं आहे. मला वाटतं हा व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि बघा, चेक करा की आपण जे काही सांगितलेलं आहे किंवा आपण जे काही सोडवलेलं आहे ते बरोबर आहे का. ठीक आहे. तर मग पहिलं जे काही आहे वाक्य त्याच्यामध्ये शी हे सब्जेक्ट आहे, इज हा हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर रायटिंग हे काय आहे वर्ब आहे, आणि अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे. मी परत सांगते, वाक्याच्या शेवटी जो असतो तो ऑब्जेक्ट नसतो बरं का. मी फक्त थोडंसं बेसिक सोपं व्हावं म्हणून मी या ठिकाणी लहान लहान अगदी सोपी वाक्य तुम्हाला देते, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, आहे की नाही. मग आता या ठिकाणी बघा, दे हा जो काही आहे तो या ठिकाणी प्रोनाऊन आहे. मग प्रोनाऊन जरी असला तो वाक्याच्या सुरुवातीला आहे आणि तो कर्त्याचं काम करतोय म्हटल्यानंतर त्याला कोण म्हणणार आहात तुम्ही, या ठिकाणी सब्जेक्ट आहे. आणि मगाशी मी म्हणाले तसं ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड किंवा जे काही ऑक्झिलरी आहेत त्यांना आपण टू बी फॉर्म किंवा या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणतो, हो की नाही. मग आता हा कोण आहे, हेल्पिंग वर्ब आहे. प्लक म्हणजे तोडणे. तर जो काही आहे ही क्रिया आहे की नाही, फुले तोडण्याची क्रिया आहे. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, हा जो वर्ड आहे हा वर्ब आहे, आणि हे जे काय आहे फ्लावर किंवा फ्लावर्स असं म्हणू शकता तुम्ही, हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट आहे तो म्हणजे राधा हॅज प्लेड क्रिकेट. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की राधा हे वाक्यातलं जे काही आहे तो सब्जेक्ट आहे, म्हणजे जे काही करता आहे तो आहे. हॅज हा हेल्पिंग वर्ब आहे, प्लेड हा वर्ब आहे, आणि क्रिकेट हा कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. बघा लक्षात येतं का. त्याच्यानंतर मीत हा सब्जेक्ट आहे, वॉज हा हेल्पिंग वर्ब आहे, सिंगिंग हा वर्ब आहे, आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. तुम्ही बघा या ठिकाणी रायटिंग, प्लक, प्लेड आणि सिंगिंग हे जे काही आहेत या क्रिया आहेत, ह्या ॲक्शन्स आहेत, हो की नाही. तर त्यामुळे यांना काय कन्सिडर केलेलं आहे, वर्ब म्हणून आहे. त्याच्यानंतर इज, विल, हॅज, वॉज हे सगळेजण कोण आहेत, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज आणि ऑक्झिलरी जे काही सगळे हेल्पिंग वर्ब किंवा टू बी फॉर्म म्हणून सुद्धा ओळखतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी काही क्रिया आहे, ही जी काही ॲक्शन आहे ती ज्याच्यावरती घडती ते सगळेजण कोण आहेत, ऑब्जेक्ट म्हणून ओळखले जातात. मग त्याच्यामध्ये रायटिंग, व्हॉट,
अ लेटर, प्लग वॉट द फ्लावर्स, आहे की नाही, प्लेड वॉट क्रिकेट, सिंगिंग वॉट अ सॉन्ग. म्हणजे वॉट म्हटल्यानंतर जो वर्ड पुढे येतो, मग ते वाक्य कितीही लांबलचक असू दे किंवा कितीही पल्लेदार असू देत, तर त्यामध्ये एक लक्षात घ्या, इथं मी पटकन तुम्हाला हे सिक्रेट पण सांगून टाकलेलं आहे बघा, की ऑब्जेक्ट शोधायचं कसं आहे, की जेव्हा या ठिकाणी तुम्ही वाक्य पूर्ण म्हणायचं कुठंपर्यंत, जोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला वर्ब येत नाही तिथंपर्यंत वाक्य म्हणायचं आहे. कसं की मीत वॉज सिंगिंग आणि पुढे काय म्हणायचं, वॉट. मग जे वाक्यामध्ये जे की परत मटेरियल पाठीमागं शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामधला जो वर्ड या ठिकाणी आन्सर म्हणून पुढे येतो तो या वाक्यातला ऑब्जेक्ट असतो, हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर बघा बरं, राधा हॅज प्लेड वॉट, वाक्यात कोणाला, क्रिकेट आला, तर तो ऑब्जेक्ट आहे. मग वाक्याच्या शेवटीच आहे म्हणून ऑब्जेक्ट आहे असं नाही. मी पुन्हा सांगते, वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही वाक्य जे काय आहे त्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब हे तिन्ही एकत्र करायचे. हे तिन्ही मात्र शोधता आले पाहिजेत तुम्हाला. खूप सोपं आहे. मी मगाशी म्हणाले तसं सब्जेक्ट हा मोस्टली हेडच असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हेल्पिंग वर्ब आहे आणि जी काही क्रिया आहे म्हणजे जे काही वर्ड आहे, जो काही वर्ब आहे तो या ठिकाणी ॲज अ क्रियापद किंवा एक वर्ब म्हणून घ्यायचा आहे. आणि तो ॲक्शन वर्ड आपल्याला कळाला ना की मग तिथंपर्यंत वाक्य म्हणायचं. आणि ते म्हटल्यानंतर लगेच वॉट विचारायचं. वॉट म्हटल्यानंतर वाक्यामध्ये जे परत शिल्लक राहिलेला भाग आहे त्यातला जो काही वर्ड ॲन्सर म्हणून पुढे येतोय तर तो ऑब्जेक्ट आहे. लक्षात आलं. या पद्धतीनं आपलं बेसिक जे काही आहे ते आज आपण या ठिकाणी क्लिअर करून घेतलेलं आहे. बेसिकमध्ये आपण या ठिकाणी सब्जेक्ट बघितला, हेल्पिंग वर्ब बघितलं, वर्ब बघितलं आणि ऑब्जेक्ट बघितलं, ठीक आहे. तर आपण पुढच्या लेक्चरला काय बघणार आहोत, या ठिकाणी टेन्स जे काही आहेत ते किंवा ग्रामरचे कुठलाही जो काही टॉपिक आला की इथून पुढे तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. म्हणून मी परत सांगते, जर चॅनलवरती प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि या ठिकाणी लाईक करा, गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.